हिंगोलीमध्ये एक चिंताजनक बातमी समोर येते। हिंगोली जिल्ह्यामधील 100 पेक्षा अधिक गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। गावखेड्यामधील पाण्याचे स्रोत असलेले बोरवेल, हातपंप आणि विहिरी कोरड्या ठाक पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावं यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये कामांना सुरुवात करण्यात आलेली होती। मात्र कंत्राटदार आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ही कामं खोळंबल्यानं आता पाण्याचा प्रश्न आणखीनच गंभीर बनलाय असा आरोपही आता स्थानिकांनी केलाय। पाण्याचं आमचं झालं तर आम्ही निवडून आणू, मतदान करू, नाहीतर आमचं पाण्याची योजना नाही झाली तर आम्ही मतदान नाही करणार। आमची म्हाताऱ्या कोताऱ्याची खूप काय घालन आहे। शासन ज्या गावाला पाणी आहे त्या गावाला जल जीवन मशीन दिली, तर आमच्या गावाला पाणी नसून आम्ही आज पिढी आणि पिढी कित्येक वर्ष थांबावं, आम्ही का इथून उठून जावं काय करावं, त्याच्यामुळे आम्ही मतदान करणार नाही। तुमचे बोर आटून गेले, बोर पाडले, हापसा नाही आमच्या गावात, पाणी नाही आमच्या गावात, म्हातारे कोतारे घरी ठेवले, आम्हाला शाळात लेकरं आहेत, आमच्या उसाला चले, हळदीला चले कामाला, जान जवान लेकरं आमच्या घरी कोणी नाही। आमच्या लेकराची परेशानी आहे, म्हातारे कोतारे शाळात चले लेकरं, आमचे डोसक्यावर भांडाईन हातात काठी आहे, याचा विचार करा तुम्ही।